तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे काय आपले शॉर्ट फॉर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, संक्षिप्त रूपे याचे प्रश्न बघणार आहे. पोस्ट भरतीला बघा प्रत्येक शिपल्यावरती प्रश्न रिपीट होत आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे पाठ करायचं आहे. फक्त आपल्याला ऐकायचं आहे, बरोबर तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात राहणार नाही ही गॅरंटी देतो. तर चला मित्रांनो, आणि मित्रांनो या व्हिडिओच्या PDF साठी आणि झालेल्या पोस्टाच्या पेपरसाठी आपलं टेलिग्राम चॅनल लगेच जाऊन जॉईन करा. लगेचच्या लगेच जाऊन जॉईन करा, लगेच जाऊन जॉईन करा. कारण की बघा, तुम्ही खूप मोठी संधी गमावता. जर आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर परिपूर्ण मटेरियलसाठी, PDF साठी आणि उत्तम क्वालिटीचं मटेरियलसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, GST या शब्दाचा विस्तार काय, म्हणजे GSTचा फुल फॉर्म काय. तर सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. आता याचं ऑप्शन क्रमांक 1 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर बघा, हा एक वस्तू आणि सेवा कर आहे आणि हा एक अप्रत्यक्ष कर आहे. आणि हा केव्हा लागू झाला होता, तर 1 जुलै 2017 पासून हा संपूर्ण भारतामध्ये लागू झाला होता. 1 जुलै 2017 पासून. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर मित्रांनो, आपण पोस्टमन, मेलगार्ड आणि MTS भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा, आता परीक्षा ॲप घेऊन आलेलं आहे पूर्णपणे टेस्ट सिरीज. फक्त आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. तर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे कशा प्रकारे सिलेक्ट करायचं. आपल्याला महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर टेस्टवरती क्लिक करायचं. टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा सगळ्यात टेस्ट ओपन होणार, पोस्टमन, मेलगार्ड, MTS भरती. फक्त त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्री डेमो सुद्धा टेस्ट देऊ शकता. त्याचबरोबर बघा, आपल्यासमोर आपल्याला काय करायचं, आपला कुपन कोड यूज करायचा. आपला कुपन कोड काय आहे, SMBPREP40. कुपन कोड यूज केल्यानंतर आपल्याला 40% यावरती डिस्काउंट मिळतो. त्याचबरोबर बघा, 168 रुपयाला आपल्याला सगळ्या प्रश्नपत्रिका मिळून जातात. त्यामुळे मित्रांनो, लगेच लगेच परीक्षा ॲप डाउनलोड करून टेस्ट. दुसरा प्रश्न काय, इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय. तर सर्वांना माहीत असेल HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि WWW म्हणजे काय, तर वर्ल्ड वाईड वेब. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता, DNA म्हणजे काय. काय प्रश्न आपला, जे काय DNA हे काय, DNA म्हणजे काय. चला सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. काय, डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. पुढचा प्रश्न, आणि बघा, जनुकीय घटक ज्यापासून बनतात ते रेणू म्हणजे काय असतात, DNA असतात. 4 नंबरचा प्रश्न बघा, संगणकायू नाही, संगणकीय भाषेत WWचा अर्थ काय होतो. WWE नाही तर WW. तर आपण सुरुवातीलाच बघितलं ऑप्शन क्रमांक C, वर्ल्ड वाईड वेब. काय होतो, वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 5 नंबरचा प्रश्न काय बघा, SEZ. काय प्रश्न आहे, SEZ याचा फुल फॉर्म काय आहे. तर याचा फुल फॉर्म आहे ऑप्शन क्रमांक A, स्पेशल इकॉनॉमिक झोन. काय, स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर बघा, आपल्याला आता काय विचारलंय, बांधकाम आणि कृषी क्षेत्र यामध्ये JCB काय असतं. JCB आपण वापरतो खड्डे खादण्यासाठी, पाईपलाईन करण्यासाठी. तर JCB खालीलपैकी कशाचं संक्षिप्त रूप आहे, म्हणजे आपल्याला JCBचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक B, जोसेफ सिरियल बॅम्सफोर्ड. कोण आहे, जोसेफ सिरियल बॅम्सफोर्ड. हे काय JCBचं फुल फॉर्म आहे. हे एक हायड्रोलिक तंत्रज्ञान आहे, यामध्ये ताकद निर्माण करून काम केलं जातं. 8 नंबरचा प्रश्न काय बघा, व्हॉट्सअपवरची GIF. काय विचारलं आपल्याला, व्हॉट्सअप या सोशल मीडियावरची जे काय GIF नावाचं चित्र आहे ते डाउनलोड केलं जातं. म्हणजे GIF म्हणजे काय, GF नाही, GIF म्हणजे काय. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 2, ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. काय याचं फुल फॉर्म, ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 9 नंबरचा प्रश्न आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ST बस सर्वांना परिचित आहे. म्हणजे ST सर्वांना परिचित आहे. तर आपल्याला STचा फुल फॉर्म विचारला, म्हणजे STचं संक्षिप्त रूप कोणतं आहे. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक B, स्टेट ट्रान्सपोर्ट. काय नाव आहे, स्टेट ट्रान्सपोर्ट. 10 नंबरचा प्रश्न काय बघा, भीम BHIM या ॲपचं पूर्ण नाव काय आहे. तर आपल्या सर्वांना माहीतच असेल, भारत इंटरफेस फॉर मनी. हे काय, या भीम ॲपचं मोठं नाव आहे, म्हणजे त्याचं काय फुल फॉर्म आहे. हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे आणि ते जे काही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी आहे त्याने तयार केलेलं आहे. आणि हे जे ॲप आहे हे पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जातं. 11 नंबरचा प्रश्न काय बघा, CCTNS या प्रणालीचं पूर्ण नाव काय आहे, CCTNS. तर याचं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक B, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम या याचं नाव आहे. लक्षात ठेवा, भारत सरकारचा आहे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याच्या अंतर्गत गव्हर्नन्सच्या माध्यमामधून पोलीस सेवा अधिक सक्षम करण्यामध्ये याचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा. आणि बघा, CCTNSची प्रणालीची सुरुवात 2009 साली झाली होती.
12 नंबरचा प्रश्न बघा, LED पूर्ण नाव काय आहे? LED आपल्या घरामध्ये जे काही बल्ब आहेत LED त्याचं पूर्ण नाव विचारलंय. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी, लाईट इमिटिंग डायोड. काय आहे? लाईट इमिटिंग डायोड. पुढचा प्रश्न बघूयात आपण. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTPचा फुल फॉर्म आपल्याला माहितच आहे. काय आहे? वन टाइम पासवर्ड. ऑप्शन क्रमांक ए. 14 नंबरचा प्रश्न काय बघा, RGPPL या प्रकल्पाचं पूर्ण नाव काय आहे? RGPPL या प्रकल्पाचं पूर्ण नाव काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. काय? रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. 15 नंबरचा प्रश्न आहे, लिमोआ म्हणजे काय? काय प्रश्न आहे? लिमोआ म्हणजे काय? तर राईट आन्सर आहे लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरियल ऑफ एग्रीमेंट. काय आहे? लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरिडम ऑफ एग्रीमेंट. चला 16 नंबरचा प्रश्न आपला, WTOचं पूर्ण नाव काय आहे? काय प्रश्न आहे? WTOचं पूर्ण नाव काय आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. 17 नंबरचा प्रश्न आहे, पैसे काढण्यासाठी वापरली जाणारी मशीन ATMला इंग्रजीत कोणत्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे? ATMचं इंग्रजीमध्ये कोणत्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे ATMचं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, ॲटोमॅटेड ट्रेलर मशीन. काय नाव आहे? ॲटोमॅटेड ट्रेलर मशीन. 18 नंबरचा प्रश्न काय आहे? MPCB म्हणजे काय? MPCB म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा MPCB म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड याचा काय फुल फॉर्म आहे. इस्रो म्हणजे काय आपल्याला माहीतच आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे काय? इस्रो होय. तर या ठिकाणी इस्रो आलेला आहे. इस्रोची स्थापना केव्हा झालेली? 15 ऑगस्ट 1969ला. 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची स्थापना झालेली. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या प्रेरणेमधून कर्नाटकमधील बेंगलोर या ठिकाणीची स्थापना करण्यात आली. 20 नंबरचा प्रश्न, USB म्हणजे काय? काय प्रश्न आहे आपला? USB म्हणजे काय? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी, युनिव्हर्सल सिरियल बस. काय? युनिव्हर्सल सिरियल बस. 21 नंबरचा प्रश्न आहे, SRPF म्हणजे काय? SRPF म्हणजे काय? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. 22 नंबरचा प्रश्न आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर आपल्याला माहितच आहे अंतरिक्ष. ऑप्शन क्रमांक सी, अंतरिक्ष संबंधित आहे. यालाच काय म्हणतो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. भारतीय अवकाश संशोधन संस्था याची स्थापना 1969ला झाली. पुढचा प्रश्न बघूयात आपण. RAM म्हणजे काय? राम म्हणजे काय? राम नाही, रॅम म्हणजे काय? तर आपल्याला माहीत असेल रॅम म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक ए, रँडम ॲक्सेस मेमोरी. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा रॅम असतो, रँडम ॲक्सेस मेमोरी. 24 नंबरचा प्रश्न आहे, NI हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर बघा NI हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? ऑप्शन क्रमांक बी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याची स्थापना सन 2009 मध्ये झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे आणि जे काही दहशतवादी कृत्ये हे रोखण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना करण्यात आलेली आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे, VoIP कशाचं संक्षिप्त रूप आहे? VoIP कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल याचं संक्षिप्त रूप आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे, RTGS कशाचं संक्षिप्त रूप आहे? काय प्रश्न आहे आपला? RTGS कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ही एक बघा विशेष फंड ट्रान्सफर योजना आहे. यामध्ये एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवता येतात. केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमृत. काय नावाने ओळखली जाते? अमृत. अटल मिशन याचा फुल फॉर्म काय होतो? अटल मिशन फॉर रिझर्वेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. MRIचे पूर्ण रूप काय आहे? MRIचं पूर्ण रूप काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मॅग्नेटिक रिझोनन्स इमेज. URLचं पूर्ण रूप काय आहे? URLचं पूर्ण रूप काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, युनिफॉर्म
रिसोर्स लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. 3G स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय दर्शवते किंवा काय निर्देशित करते, तर हे जनरेशन निर्देशित करते. काय जनरेशन. तर मित्रांनो, कालच्या संध्याकाळी जी शिफ्ट झाली त्यामध्ये याचा फुल फॉर्म विचारला आपल्याला GSLVचा. तर बघा, GSLVचा फुल फॉर्म काय होतो, जिओ सायक्रोनॉमस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता PSLVचा सुद्धा विचारू शकते, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. त्याचबरोबर जे काय ब्राह्मो समाज आहे त्याची स्थापना विचारली होती. अशा प्रकारची इमेज सुद्धा आली होती. म्हणजे आकृतीवरती सुद्धा ते सोपं असतं आपल्याला कशा प्रकारे लगेच लॉजिक लावून समजायचं असतं. राजधानीवरती तर कन्फर्म आपल्याला प्रश्न पाहायला मिळत असतो. बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर बघा, आपला फुल फॉर्मवरचा 1 मार्क फिक्स झालेला आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या PDF साठी बघा आपल्याला काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. लगेच जाऊन जॉईन करा. त्या ठिकाणी आपण या व्हिडिओची PDF अपलोड करणारच आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करून टाका.